जय शिवराय पब्लिक. आज मी आळंदीला जात असताना मला एक माझाच सबस्क्रायबर ओके. आपली फॅमिलीमधलाच, सबस्क्रायबर्समधलाच, फॉलोअर्समधलाच एक जण आय थिंक शुभम नावाचा कॉलेज स्टुडंट ओके. माईट बी आय थिंक तो एम-सी-एस काहीतरी करतोय असं म्हणत होता. तो भेटला. म्हणजे मी पी-एम-टीने प्रवास करत होतो पुण्यात. आळंदीला जात होतो आणि तो मला भेटला. मला हा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे याचं रिझन सांगतो. तो भेटला आणि एवढा खुश झाला म्हणजे यार, त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता, की यार त्याला जसं काही देव भेटला. लिटरली आणि त्यानं ते एक्सप्रेस पण केलं. म्हटलं, "सर काय सांगू यार," म्हणला, "सर एवढं म्हणजे ढगात फिलिंग आहे सर, लय खूप भारी वाटतं तुम्ही भेटलं मला." आणि त्यानं जे काही त्याची प्रामाणिक भावना होती ती मांडली. ओके. मी म्हणजे त्याचा व्हिडिओ नाही शूट केला, की सगळ्यांना दाखवण्यासाठी. पण जस्ट एक मला वाटलं, की बाबा व्हिडिओ बनवावा आणि सांगावं, की जिथं प्रामाणिकपणा आहे, जिथं मेहनत आहे, जिथं पोरांसाठी आपण एवढं करतोय, म्हणजे मी एवढं करतोय, एवढे व्हिडिओज फ्रीमध्ये बनवतोय, एवढं फ्रीमध्ये सी, सी प्लस प्लस, जावा, पायथन पोरांना भेटतंय. नक्कीच त्याची पोचपावती मला भेटते, राईट? कारण शेवटी बघणारा तो आहे सगळ्यांच्या वरती, राईट? तो देतो सगळ्या गोष्टी तुम्हाला. फक्त प्रामाणिकतेची जोड त्याला पाहिजे. तोच प्रामाणिकपणा माईट बी त्याला आवडला असेल किंवा अशा लाखो पोरांना आवडला असेल. तो भेटला. बाकीचं स्वप्न असेल आणि आहे खूप खूप जणांनी मला मेसेज, कॉल्स केले, "सर भेटायचं आहे." पण सगळ्यांना तर नाही भेटू शकत यार. खरं आहे की नाही? मी ट्राय करतोय कॉलवरती, चॅटवरती बोलणं, मेसेज करणं. बट बिझी शेड्यूलमधून टाईम काढून या सगळ्या गोष्टी करतोय. ओके आणि करत पण राहणार आहे. गाईडन्स करत राहणार आहे, व्हिडिओज बनवत राहणार आहे. सगळं एकदम ओके होणार आहे. त्यामुळं तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट असाच कायमपर्यंत राहू द्या. एवढीच आशा व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय.